नमस्कार. आज 6 डिसेंबर. कॅलेंडरवरची ही केवळ एक तारीख नाहीये. हा एक असा दिवस आहे जो आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलणार आहोत. पण नेहमीच्या पठडीतल्या श्रद्धांजलीच्या पलीकडे जाऊन आजचा आपला उद्देश आहे एका प्रवासाला निघण्याचा. आपण 6 डिसेंबर 1956 या एका तारखेपासून सुरुवात करणार आहोत आणि तिथून त्या मागे असलेल्या एका महामानवाच्या विचारांच्या सागरात खोलवर शिरणार आहोत. आणि हा प्रवास संपणार आहे आरशासमोर उभे राहून, जिथे आपण स्वतःला विचारणार आहोत की हा प्रचंड मोठा वारसा आज या क्षणी आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो. यासाठी आपल्याकडे डॉक्टर आंबेडकरांच्या परिवर्तनीय वारसाला अभिवादन हा एक सविस्तर स्रोत आहे जो आपल्याला या प्रवासात मदत करेल. आणि प्रवासाची सुरुवातच महापरिनिर्वाण या शब्दापासून करायला हवी, नाही का? अगदी. कारण हा शब्दच या दिवसाची पूर्ण दिशा ठरवतो. आपण सहसा निधन किंवा मृत्यू असे शब्द वापरतो, पण इथे जाणीवपूर्वक महापरिनिर्वाण हा शब्द वापरला जातो. बौद्ध तत्वज्ञानात याला खूप खोल अर्थ आहे. याचा अर्थ केवळ देहाचा अंत असा होत नाही, तर एका अशा आत्म्याचं विलीन होणे ज्याने निर्वाण प्राप्त केले आहे. म्हणजे देह संपतो, पण विचार आणि कार्याचा जो प्रवाह आहे तो अविरत सुरू राहतो. हा शब्दच आपल्याला सांगतो की हा दुःखाचा नाही, तर एका शाश्वत प्रवासाचा दिवस आहे. हा फरकच खूप महत्वाचा आहे आणि हाच आपल्याला थेट 6 डिसेंबर 1956च्या त्या क्षणाकडे घेऊन जातो. तो दिवस भारतासाठी फक्त एका नेत्याच्या जाण्याचा दिवस नव्हता. त्या दिवशी भारताने आपला पहिला कायदामंत्री, एक महान अर्थतज्ञ, एक समाजशास्त्रज्ञ आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीने करोडो लोकांना कायद्याच्या एका धाग्यात समानतेने बांधलं, तो संविधानकार गमावला. त्यांच्या जाण्याने देशाचं किती मोठं नुकसान झालं त्याची कल्पना करणंही अवघड आहे. हो, पण त्याच वेळी त्यांनी मागे काय ठेवलं आहे हे पाहणं जास्त महत्वाचं ठरतं. बरोबर. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे दरवर्षी या दिवशी दिसणारं चित्र. विशेषतः मुंबईतली चैत्यभूमी किंवा नागपूरची दीक्षाभूमी. तिथे जमणारे लाखो लोक. ही केवळ गर्दी नसते. आपल्या स्रोतामध्ये या गर्दीसाठी एक खूप सुंदर शब्द वापरला आहे, प्रेरणादायी पर्व. वाव. मला हा शब्द खूप आवडला, कारण तिथे शोक नाही, तर एक उत्सव असतो, विचारांचा उत्सव. तिथे आलेला प्रत्येक माणूस बाबासाहेबांच्या विचारांची ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेण्यासाठी आलेला असतो. जणू काही ती एक वार्षिक वैचारिक चार्जिंगची जागा आहे. वैचारिक चार्जिंग. अप्रतिम. म्हणजे ही गर्दी केवळ एका व्यक्तीला आठवण्यासाठी नाही, तर त्या व्यक्तीने दिलेल्या विचारांशी स्वतःला पुन्हा एकदा जोडून घेण्यासाठी येते. आणि हेच आपल्याला त्यांच्या विचारांच्या गाभ्याकडे घेऊन जातं. हे विचार केवळ एका समाजापुरते किंवा देशापुरते मर्यादित नव्हते, ते वैश्विक होते. स्रोताने तर त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला सामाजिक परिवर्तनाच्या 4 सूत्री हत्यारांच्या संचामध्ये मांडलं आहे, जे आजही तितकेच प्रभावी आहेत. आणि त्या टूल किटमधलं पहिलं आणि सर्वात धारदार हत्यार म्हणजे शिक्षण. हो. बाबासाहेबांचा तो प्रसिद्ध मंत्र आपल्याला माहीत आहेच, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण यातला क्रम किती महत्वाचा आहे, नाही का? बरोबर. तुम्ही हा मुद्दा काढला ते चांगलं झालं. आधी शिका. हो, कारण ज्ञानाशिवाय केलेला संघर्ष हा म्हणजे दिशाहीन असतो. हे त्यांना नेमकं सांगायचं होतं. शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणं नाही, तर जगाकडे पाहण्याची एक चिकित्सक दृष्टी मिळवणं. शिक्षण माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देतं, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाम आणि गुलामी यातला फरक समजावून सांगतं. त्यांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली होती, जे पियाला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अगदी. हा त्यांच्या क्रांतीचा पाया होता. आणि याच पायावर त्यांनी दुसरी इमारत उभी केली, ती म्हणजे समतेची. कायद्याच्या भाषेत समानता आणणं सोपं असेलही, पण हजारो वर्षांपासून असमानतेवर उभ्या असलेल्या समाजात ती रुजवणं किती अवघड असेल. खूपच. आणि त्यांची समतेची कल्पना साधी सरळ नव्हती. ते केवळ सर्व समान आहेत असं म्हणून थांबले नाहीत. त्यांनी भारतीय समाजातल्या श्रेणीबद्ध विषमतेवर, ग्रेडेड इनइक्वॅलिटीवर हल्ला केला. म्हणजे इथे प्रत्येक जात स्वतःला दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ समजते आणि त्याचवेळी तिसऱ्या जातीपेक्षा कनिष्ठ. एक उतरंड आहे. हो, ही एक उतरंड आहे. या विचित्र रचनेमुळे समाजात कधीच एकी होऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांची लढाई फक्त अस्पृश्यतेविरोधात नव्हती, तर या संपूर्ण जातीय मानसिकतेविरोधात होती, जी माणसाला माणूस म्हणून पाहूच देत नाही. म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर चाललेला हा संघर्ष होता. आणि याच विचारांना कायद्याचं
एका अबाधित शक्तीचं स्वरूप देण्यासाठी त्यांनी तिसरं हत्यार वापरलं, आपलं संविधान. हो, आणि हे त्यांचं देशासाठी सर्वात मोठं योगदान आहे, असं मी मानते. तोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुता हे केवळ भाषणातले शब्द होते. संविधानाच्या माध्यमातनं त्यांनी या शब्दांना मूलभूत हक्कांचं कायदेशीर चिलखत दिलं. कलम 14, 15, 17 ही केवळ कलमं नाहीयेत. नाही. ही सामाजिक न्यायाची हमी आहे. त्यांनी एक अशी व्यवस्था निर्माण केली जिथे देशाच्या पंतप्रधानांपासून ते एका सामान्य नागरिकापर्यंत सगळे कायद्यासमोर समान असतील. जी गोष्ट हजारो वर्षात धर्मग्रंथ करू शकले नाहीत, ते एका कायद्याच्या पुस्तकाने करून दाखवली. ही एका मूक क्रांतीची सुरुवात होती. आणि ही तिन्ही हत्यारं, शिक्षण, समता आणि संविधान, ही एकत्र एका मोठ्या संकल्पनेसाठी काम करतायत, जी त्यांच्या टूलकिटमधली चौथी आणि अंतिम गोष्ट आहे, लोकशाही. पण त्यांची लोकशाहीची कल्पना केवळ 5 वर्षांनी मतदान करण्यापुरती नव्हती, नाही का? अजिबात नाही. उलट ते म्हणायचे की केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. त्यांची सामाजिक लोकशाही ही संकल्पना त्यांच्या विचारांचा आत्मा आहे. जोपर्यंत समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य लोकांच्या जगण्याचा भाग बनत नाहीत, तोपर्यंत राजकीय लोकशाही पत्त्याच्या बंगल्यासारखी आहे, जी कधीही कोसळू शकते. यावर तुम्ही थोडं अजून बोलाल का? म्हणजे याला आपण सोप्या भाषेत कसं समजावून घेऊ शकतो? बाहेत आणि कायद्याचं छत आहे. पण त्या घरात राहणारे लोक जर एकमेकांना जातीवरून, धर्मावरून कमी लेखत असतील, एकमेकांशी समानतेने वागत नसतील, तर त्या घराला घर म्हणता येईल का? नाही. ते केवळ एक स्ट्रक्चर राहील. बाबासाहेबांना तेच सांगायचं होतं. राजकीय लोकशाही हे घराचं बाह्यरूप आहे, पण सामाजिक लोकशाही हा त्या घराचा आत्मा आहे. जोपर्यंत समाजातला माणूस दुसऱ्या माणसाशी बंधुभावाने जोडला जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही आली असं म्हणता येणार नाही. अप्रतिम उदाहरण आहे हे. एकाशिवाय दुसरं निरर्थक आहे. त्यांनी तर इशारा दिला होता की 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विरोधाभासी जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य असेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण एक व्यक्ती, एक मूल्य हे तत्त्व नाकारत राहू. हा विरोधाभास आपण लवकर दूर केला नाही तर विषमतेने ग्रासलेले लोक ही राजकीय लोकशाहीची चौकट उद्ध्वस्त करतील. किती दूरदृष्टी होती ही. नक्कीच. आणि हीच दूरदृष्टी आपल्याला त्या मूळ प्रश्नाकडे परत घेऊन येते की आपण हा महापरिनिर्वाण दिन का पाळतो? केवळ इतक्या महान नेत्याला आदराने आठवण्यासाठी? नाही. आता आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की यामागचा उद्देश खूप मोठा आहे. हा दिवस म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला पुढे नेण्याच्या शपथेचं नूतनीकरण करण्याचा दिवस आहे. हा त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या त्यागाला आणि त्यांनी पाहिलेल्या समतावादी भारताच्या स्वप्नाला सलाम करण्याचा दिवस आहे. बरोबर. आणि हा दिवस आपल्याला काही गोष्टींची सातत्याने आठवण करून देतो. पहिली गोष्ट म्हणजे अन्यायाविरोधात उभे राहणे हे आपलं कर्तव्य आहे. शांत बसणे, तटस्थ राहणे हा पर्याय असूच शकत नाही, कारण तटस्थता नेहमीच शोषकाच्या बाजूने असते. दुसरी आठवण म्हणजे शिक्षण हेच बदलाचं सर्वात प्रभावी साधन आहे. वैयक्तिक प्रगती आणि सामाजिक उद्धार या दोन्हीचा राजमार्ग शिक्षणातूनच जातो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य केवळ संविधानाच्या पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत. ही मूल्य आपल्या जगण्याचा भाग बनल्याशिवाय कोणतीही आर्थिक किंवा तांत्रिक प्रगती निरर्थक आहे. आणि हीच मूल्य या चर्चेला वर्तमानाशी जोडतात, कारण हा विषय केवळ इतिहासाचा नाही. अगदी. आज आपण 21व्या शतकात आहोत, पण आजही आपल्या समाजात विषमता, शिक्षणातली दरी, गरिबी, सामाजिक भेदभाव ही आव्हानं संपलेली आहेत का? नाही. अजिबात नाही. उलट त्यांची रूपं बदलली आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आज कालबाह्य न होता उलट जास्तच समर्पक आणि आवश्यक वाटतात. आणि इथेच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो की बाबासाहेबांना खरं अभिवादन कसं करायचं? केवळ जयंती आणि पुण्यतिथीला त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून किंवा पुतळ्यांना हार घालून नाही. खरं अभिवादन हे कृतीत असतं. आणि आपल्या स्रोतामध्ये, विशेषतः आजच्या तरुण पिढीसाठी एक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत की त्यांनी काय करायला हवं. हो, आणि त्या 4 कृती खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली आहे शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणं. पण इथे शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्यासाठीची पदवी नाही. बरोबर. इथे शिक्षण म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता मिळवणं,
आजच्या जगात जिथे माहितीचा प्रचंड भडीमार होतोय तिथे खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची विवेकबुद्धी म्हणजेच खरं शिक्षण. बाबासाहेबांना असाच शिक्षित समाज अपेक्षित होता जो डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवणार नाही. दुसरी कृती आहे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर केवळ ती पूर्वापार चालत आली आहे म्हणून विश्वास न ठेवता तिला तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर तपासून पाहणे. अंधश्रद्धा आणि कालबाह्य रूढी परंपरांना नाकारण्याचं धाडस दाखवणं. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ देवाधर्मापुरता मर्यादित नाही. नाहीच. आजच्या काळात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून येणाऱ्या खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण प्रचार याला बळी न पडणं हा सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणं, प्रश्न विचारणं हे बाबासाहेबांच्या विचारांचं सार आहे. तिसरी कृती जी थेट त्यांच्या कार्याशी जोडलेली आहे ती म्हणजे सामाजिक समतेसाठी सक्रियपणे कार्य करणे. म्हणजे आपल्या आजूबाजूला होणारा कोणताही छोटा मोठा अन्याय किंवा भेदभाव पाहून दुर्लक्ष न करणं. हो, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जातीवरून एखादा विनोद केला जातोय किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी लिंगावरून भेदभाव होतोय किंवा आपल्या परिसरात कोणाला त्याच्या धर्मामुळे घर नाकारलं जातंय, अशा वेळी शांत न बसता नम्रपणे पण ठामपणे आवाज उठवणं हीच खरी समतेसाठीची कृती आहे. समता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ती आपली प्रत्येकाची आहे. अगदी ती आपली प्रत्येकाची आहे. आणि चौथी, अंतिम आणि सर्वात महत्वाची कृती म्हणजे संविधानिक मूल्यांचा आदर करणे. आपलं संविधान हे बाबासाहेबांच्या विचारांचं, त्यांच्या जीवनकार्याचं मूर्त स्वरूप आहे. केवळ पालन करणे नाही तर त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपण संविधानाचा आदर करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांच्या जीवनभराच्या संघर्षाचा सन्मान करतो. कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका अशा भारताच्या निर्मितीसाठी दिलं जिथे कायदा सर्वांसाठी समान असेल आणि सर्वांवर राज्य करेल. खरंय. थोडक्यात सांगायचं तर बाबासाहेबांचा विचार हा एखाद्या संग्रहालयात जपून ठेवण्याचा विचार नाही. तो एक जिवंत वाहता प्रवाह आहे. तो आपल्या दैनंदिन जगण्यात, आपल्या निर्णयात आणि आपल्या वागण्यात उतरला पाहिजे. तर आजच्या या प्रवासाच्या शेवटी आपण पुन्हा एकदा मुख्य मुद्द्यावर येऊया. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नाही. हा दिवस आहे जागृतीचा, प्रेरणेचा आणि सामाजिक परिवर्तनाची नवी शपथ घेण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी एका दीपस्तंभासारखे आहेत, जे आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतील. आणि ते विचार आजही जिवंत आहेत. आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात आणि बदल घडवण्याच्या प्रत्येक संकल्पात. आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपवूया. पण श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया. आपल्या श्रोत्यामध्ये म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीत आणि संकल्पात जिवंत आहेत, तर मग आपण आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या मित्रपरिवारात असा कोणता एक छोटासा बदल करू शकतो ज्यामुळे त्यांनी पाहिलेल्या सामाजिक लोकशाहीचा दिवा केवळ पेटलेला राहणार नाही, तर त्याचा प्रकाश आपल्या कृतीतून अजून प्रखर होईल.